निवडणुकीच्या तोंडावर अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये वर्षातील पहिला खून झाल्याची माहिती समोर येत आहे. अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील गांधी आश्रम परिसरात ही हत्या झाली आहे. या घटनेत नयन नरेंद्र वायदने वय वर्षे 18 राहणार हनुमान नगर असे मृतकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 4 ते 5 अज्ञात आरोपींनी चाकूने भोसकून नयन वायदने याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनेचा अधिक तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर, काय सांगाल? वर्षाच्या सुरुवातीलाच एक हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. कशा पद्धतीची घटना आहे? कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांधी आश्रम या ठिकाणी आज दुपारी नयन वायदने अंदाजे वय 18 वर्ष या इसमावर हल्ला झालेला आहे आणि तो हल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्याला हॉस्पिटलाइज केलेला आहे. यामध्ये आरोपिताचे नाव निष्पन्न झालेले आहेत. थोड्याच वेळात ते आरोपी पोलिसांच्या ताब्यात येतील. मृतक सध्या मृत्यू पावला आहे की आता कळतं आहे हॉस्पिटलवरून की ते मृतक पावलेला आहे. जस्ट आता फोन झालेला आहे. यावेळी तो मयत झाला असं डॉक्टरांनी घोषित केले. आरोपी आहेत सध्या? आरोपी सध्या तरी एक आरोपीचं नाव निष्पन्न आहे. इतर आरोपीचे नाव निष्पन्न होतील. नेमक्या कशा प्रकरणात हत्या झाल्याची काही माहिती नाही, आता ते पुढे येईल, कारण आरोपी जेव्हा मिळतील त्यानंतरच यामध्ये पुढे तपास होईल. ओके.